मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरती सरकारनं बोळवण केली आहे। 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली असून 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावरती विचार सुरू आहे। निवडणुकीच्या काळात दिलेलं ते आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा झाली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे। तर दुसरीकडे मागच्या वर्षीच्या निधीच्या तुलनेत यावर्षी 10,000 कोटींचा निधी कमी दिला गेलाय। लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केली नाही। 2100 रुपये भविष्यात देणार आहात तर मग मतं सुद्धा तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला। अर्थसंकल्पात सोलापूर शहरातील कोणत्याही बाबींसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही। अमरावती विमानतळासह अन्य विमानतळावरती नाईट लँडिंगची सोय केली जाणार असून त्यासाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे पण सोलापूरच्या विमानतळाचा उल्लेख त्यात नाही। राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 9,32,000 कोटींवरती जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात वर्तवण्यात आलाय। चालू आर्थिक वर्षात राज्यानं 1,21,000 कोटींचं कर्ज काढलंय। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चाललाय। राज्य शासन उभारत असलेल्या किंवा अनुदान देत असलेल्या महनीय व्यक्तींच्या 8 स्मारकांचं काम गेली अनेक वर्ष रेंगाळलंय तरी देखील अर्थसंकल्पात 3 नव्या स्मारकांची घोषणा करण्यात आली। आग्रा, पानिपत आणि संगमेश्वर इथे ही 3 नवी स्मारकं राज्य शासन बांधणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात आरोग्यविषयक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरापासून 5 किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे। तसंच आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्र ठरलेल्या वेळेत वितरित केली जाणार आहेत। तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याची निराशा केली। पुरंदरला प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद आणि हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात करण्यात आल्या नसल्याचं दिसून येत आहे। अर्थसंकल्पात सीएनजी, एलपीजी तसंच विद्युत वाहनांवरती वाढीव कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारी ही वाहनंच एप्रिलपासून महाग होणार असल्याचं स्पष्ट झालंय। खासगी सीएनजी वाहनावरती 10% कर आकारण्यात येणार आहे। वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी 55.72% खर्च देण्यात आलाय। यंदाच्या तुलनेत खर्चात 60% वाढ झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती 1,72,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत। त्याच्या टक्केवारीचं प्रमाण 30.80% होतं। अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का घातलं नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला। यावेळी अर्थसंकल्पाला उत्तर देताना गुलाबी रंगाचं जॅकेट नक्कीच घालीन असं उत्तर अजित पवारांनी दिलं। अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणं तसंच तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। क्रीडा, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून बक्षिसांच्या रकमेत सुद्धा घसघशीत वाढ करण्यात आली आहे। अर्थसंकल्पात विविध विकास योजनांचा समावेश करण्यात आला असला तर विकास कामांवरील म्हणजेच भांडवली खर्चात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत कपात करण्यात आली आहे। यंदा एकूण खर्चात भांडवली खर्चासाठी 13% तरतूद करण्यात आली होती पण पुढील आर्थिक वर्षात ही तरतूद 11%च करण्यात आली आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे। सतीश उर्फ खोक्या भोसले बीड पोलिसांना शरण येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पोलिसांच्या बीड पोलिसांनी खोक्याला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे पण तोच शरण येणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो 4 दिवसांपासून फरार आहे। त्याच्या शोधासाठी शिरूर सोबतच स्थानिक गुन्हे शाखेची पथकं धावपळ करतायत मात्र हा खोक्या देखील सरेंडर होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। पुण्यामध्ये मेट्रो मार्गावर आंदोलन करणं चांगलट आलंय। आंदोलन करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं। या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। जवळगा मेसाई गावातील सरपंचानं शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अज्ञात हल्लेखोरांना पैसे देऊन हल्ला करण्याची सुपारी दिली होती। पोलीस तपासात हा बनाव असल्याचं समोर आल्यानंतर
ग्रामस्थ संतापले. सरपंचावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातनं जेसीबी लावून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. या प्रकरणी महसूल विभागानं धाड टाकत शेकडो ब्रास रेतीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धावे दणाणले. जळगावच्या चाळीसगाव येथील नागद रोडवरच्या लाल मिरचीचा बाजार गजबजू लागलाय. दोंडाईचा, गावठी, रसगुल्ला, चपाटा, काश्मीरी आणि गुंटूर अशा विविध प्रकारच्या मिरच्यांची विक्रमी आवक झाली. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देखील मिरच्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. सहनशीलता संपली की नागरिक काय करू शकतात याचा प्रत्यय मालेगावात आला. 8 वर्षांनंतर पूर्ण झालेल्या पुलाचं लोकार्पण झालं नसल्यामुळे वाहतुकीसाठी पूल सुरू केला नव्हता. मात्र सहनशीलता संपल्यामुळे मालेगावकरांनी लोकार्पणापूर्वीच उड्डाणपुलावरनं प्रवासाला सुरुवात केली. धाराशिवमध्ये गोवंश हत्या रोखण्यासाठी पोलीस आणि पालिकेनं धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. पोलीस बंदोबस्तात पालिकेनं अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केले. त्यामुळे नागरिकांची दुर्गंधीतून काही अंशी सुटका झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडालाय. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाला सामोरं जावं लागतंय. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं आजपासून 3 दिवस विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. मुंबईचा पारा सतत 36 अंशांच्या आसपास नोंदवला जात असल्यामुळे वाढत्या उष्णतेपासून सुटका करण्यासाठी कूलिंग उपकरणं 24 तास चालवली जात आहेत. परिणामी 4500 मेगावॅटवर पोहोचणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सोमवारी मुंबईची विजेची मागणी 3598 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे. देशांतर्गत उत्पादनात झालेली वाढ, अक्षय ऊर्जा निर्मितीचा वाढलेला टक्का यामुळे फेब्रुवारी महिन्यात कोळशाची आयात 15.3% घटून 1.21 टनांवर आली आहे. सलग 8व्या महिन्यात कोळशाची आयात घटली आहे. मुंबई पालिकेतील 3,28,000 विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 शालेय वस्तू आणि गणवेश मिळणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पालिकेनं यंदा लवकर राबवली अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागानं दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील बालकांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा या प्रवेशाची मुदत 10 मार्च रोजी संपल्यानंतरही 64,518 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. तर अद्यापही 37,000 जागा रिक्त आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या 350 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलंय. हा निर्णय तातडीनं रद्द करावा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिलाय. मुंबई विद्यापीठात आता अत्याधुनिक कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी केली जाते. मॉस्को राज्य विद्यापीठाच्या सहकार्यानं त्याची उभारणी सुरू असून त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणं शक्य होणार आहे. तसंच विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ही स्मार्ट क्लासरूम महत्त्वाची ठरेल. जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची तारीख एनटीएनं जाहीर केली आहे. त्यानुसार 2 ते 9 एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेतली जाईल. मुंबई उपनगरातून गुजरातपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी 4थ्या मार्गिकेचं बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेनं प्राथमिक सर्वेक्षण सुरू केलं. याबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 6,22,00,000 खर्चाला मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात आतापर्यंत 56,346 रिक्षा आणि 2,826 टॅक्सीचे गेल्या आठवड्यापर्यंत नव्या भाडेदरानुसार मीटरमध्ये बदल करण्याचं काम पूर्ण झालंय. MMR मधल्या 8 RTO कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या धायरी आणि नरेगावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी जलवाहिनी जोडली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली. यंदा बाजारासाठी होळी चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बाजारातला उत्साह बघता यंदाच्या होळीत किमान 60,000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीसोबतच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MST CET प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी भरलेल्या अर्जात चुका झालेल्या विद्यार्थ्यांना 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान दुरुस्तीची संधी दिली गेली आहे. पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळानं ठाम भूमिका घेतली आहे. पीओपी मूर्तीवरील बंदी राहणारच असं महापालिकेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणात तोडगा काढून मूर्तीकारांना दिलासा द्यावा या मागणीसाठी मंगळवारी मूर्तीकारांनी महासंमेलन आयोजित केलं.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेनं सावध भूमिका घेत सफाईपूर्वीच ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरणाचा निर्णय घेतलाय. पुणेकरांच्या मेट्रोसाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि वारजे या 2 मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ होणार आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं जप्ती, लिलाव आणि कारवाईचा धडाका सुरू केलाय. या मोहिमेत कर निर्धारण आणि संकलन खात्यानं 2 मालमत्तांवरती जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली. थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21,63,56,867 रुपयांची थकबाकी आहे. खारघर इथल्या स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या 3,500 कुटुंबांना सिडकोनं मोठा धक्का दिला. गेल्या 6 वर्षांचा मेंटेनन्स सुमारे 2 लाख रुपये एकदम भरण्याची नोटीस सिडकोच्या खारघर नोडच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवली आहे. अचानक आलेल्या या नोटीशीमुळे अल्प उत्पन्न गटातील या रहिवाशांचे डोळे पांढरे झालेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी नरिमन पॉइंट किंवा मंत्रालय परिसरात भाडेतत्वावर कार्यालय घेऊन देण्याची जबाबदारी सिडकोनं स्वीकारली आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या संचालक मंडळानं यासंबंधीचा ठराव सुद्धा पारित केलाय. त्यानुसार प्रति महिना 4 लाख रुपये भाडेतत्वावर कार्यालयाची जागा सुद्धा निश्चित केली आहे. ऐन मार्च महिन्यात मुंबईमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. सोमवारी पालघरच्या तलासरीमध्ये तब्बल 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरबाडमध्ये तर 43.2, बदलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमान नोंद झालंय. मुलुंडमध्ये 40.1, सांताक्रूजमध्ये 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. सिस्ट्रा या फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीए आणि राज्य सरकार विरोधात केलेली याचिका मागे घेतली आहे. एमएमआरडीएनं कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द केल्यामुळे कंपनीनं त्याला न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्यावर न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं निर्णय दिलाय. दादरमधल्या इंग्रजकालीन कबुतरखाना स्थलांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली सुरू झाल्यात. या ठिकाणी क्लीनअप मार्शल देखील तैनात करण्यात येणार आहेत. नागरिकांची वर्दळ नसलेल्या समुद्रालगत कीर्ती कॉलेज किंवा वरळीमध्ये हा कबुतरखाना स्थलांतरित करण्याचा पालिकेचा विचार आहे. जागतिक विमान निर्मिती उद्योगात भारत उतरणार आहे. भारतात सुद्धा प्रवासी विमान निर्मिती केली जाणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन यांनी दिली. त्यासाठी सरकार स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना करणार आहे. मनमाडच्या देवळा भागात शेतात असलेली आणि गेल्या 5 वर्षांपासून बंद पडलेल्या बोरवेलमधून अचानक 100 फूट उंचीचे फवारे उडाल्याचं समोर आलं. देवळ्याच्या खर्डेतील गावात ही अजब घटना घडली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील बालगावची सुपुत्र विनायक पुजारी यांना वीरमरण आलं. गडचिरोली इथे सेवा बजावताना विनायक पुजारी शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बालगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कांद्याच्या दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे येवल्यातील शेतकरी गव्हाकडे वळलाय. यंदा गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून त्याला बाजारात सुद्धा चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. सांगलीच्या मिरजेतून मोटरसायकल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं. त्यांच्याकडनं 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या. छत्तीसगड राज्यातनं गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावरती प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रायपूर नागपूर मार्गावरील भरेगाव जवळ नाकाबंदी करून पोलिसांनी 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नोटाबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयानं आरबीआयला दिलेत. त्यामुळे हजारो नागरिकांना कोर्टाच्या निर्देशाचा फायदा होणार आहे. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर तत्काळ प्राप्तिकर विभागानं ज्या लोकांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या त्या लोकांकडनं या जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश हायकोर्टानं रिझर्व्ह बँकेला दिलेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 34 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. कोकण रेल्वेवर एलटीटी मडगाव, पनवेल मडगाव तसंच पुणे दानापूर पुणे मार्गावरती विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीत 300हून अधिक झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार आहे. याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर 337 पैकी इमारतींजवळ असणारी 190 झाडं तोडली जाणार नाहीत अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. गोंदियातल्या अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी या गावात पाण्यासाठी महिलांनी आंदोलन केलं. ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभं राहून घागरभर तरी पाणी द्या अशी मागणी या महिलांनी केली.
2 ते 3 दिवसांवरती होळी आणि धुलीवंदन सण आलाय. या सणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं पावलं उचलली आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या 944 कोटींपैकी 400 कोटी रुपयांचा निधी 20 दिवसात खर्च करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. 31 मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च करणं आवश्यक आहे. यासाठी नियोजन विभागाकडनं अखर्चित निधीचा आढावा घेतला जातोय. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहेत. वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन चाचणी आणि नियतकालिक मूल्यांकन एकाच वेळी केलं जाणार आहे. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेतनं एसबीसी आरक्षण काढण्यात आलंय. सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एसबीसीचं आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. चेंबूरपासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावणाऱ्या मोनोरेलचा रस्ता आता चकाचक होणार आहे. मोनोरेलच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडं वाढली आहेत, त्यामुळे मोनोरेल चालवताना चालकांना काहीसा अडथळा निर्माण होतोय. त्या पार्श्वभूमीवर मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशननं मार्गाला लागून असलेली झाडं आणि फांद्या तोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मोनोच्या मार्गातील झाडांचा अडथळा दूर होईल. 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या 21व्या पशुगणनेला शासनानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात ही गणना फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन होत आहे. मात्र 20व्या पशुगणनेच्या तुलनेत यावेळी तब्बल 2 लाख पशुधनाची घट झाली आहे. मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. तापमानातील वाढीमुळे जीवाची लाहीलाही होते आहे. त्यामुळे सर्वांचाच ओढा गार पाणी पिण्याकडे वाढलाय. विशेष करून माठातलं पाणी अधिक गुणकारी समजलं जात असल्यामुळे माठांच्या मागणीत वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झालाय. त्याचाच धसका घेत शेतकऱ्यांची हरभरा आणि गहू काढणीसाठी पळापळ सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टरचा वापर केलाय. मुळशी तालुक्यातील भूगाव इथे गाडीला ओव्हरटेक केल्यामुळे 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं तरुणाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण होत असताना रस्त्यावरील बघ्यांनी मात्र हस्तक्षेप केला नाही. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवली गावची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली आहे. केळशी पंचक्रोशीत पालखी भक्तांच्या घराघरात पोहोचते. रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात फसवणूक झालेल्या 339 घर खरेदीदारांची तक्रार महारेरा प्राधिकरणात नोंदवण्यात आली आहे. यानुसार 202 कोटींचा परतावा नागरिकांना देण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून रखडलंय. दरम्यान 3 महिन्यात महारेराची थकीत वसुली केली जाणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनात दिली. सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या कर्जापोटी दत्त इंडियानं 3 वर्षात 1 रुपया सुद्धा भरलेला नाही. सांगलीतील वसंतदादा कारखान्याचे 53 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे दत्त इंडियाला जिल्हा बँकेनं नोटीस बजावली आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठीच शक्तीपीठ मार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केला. रस्त्यावरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली. पुण्यामध्ये महावितरणच्या विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटींची थकबाकी आहे. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून एका महिन्यात 51,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 48,290 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 5,379 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 36,949 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारणपणे 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. यंदाच्या हंगामात मिरचीच्या दराबाबत गृहिणींसाठी दिलासा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या भावात 25 ते 40% कमी आल्यामुळे तिखटाचा तडका जोरदार होणार आहे. यंदा निसर्गाची कृपा चांगली असल्यामुळे मिरचीचं पीक जोमात आणि दमदार आल्यामुळे दर यंदा नियंत्रणात आहेत. कोथिंबीरीनं जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलाच भाव खाला. कोथिंबीरीची एक जोडी 15 रुपयांना विकली जाते. दरम्यान पत्ताकोबी, फुलकोबी स्वस्त झाला असून लिंबाचा दर मात्र वाढलाय. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात साखर कारखानदारीचं क्षेत्र जास्त असतानाही त्यांच्याकडनं यंदा ऊस बागायतदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 2,500 रुपये दिले. मात्र दुसरीकडे गूळ उद्योगानं एक रकमी बाजारात वाढलेल्या भावानुसार 2700 रुपये टनाला भाव दिलाय. त्यामुळे उत्पादकांना साखरेपेक्षा गूळ गोड लागू लागलाय. रेशन कार्डवरील सदस्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरनं मेरा ई-केवायसी ॲप डाउनलोड करून ई-केवायसी करता येणार आहे. शिवाय ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानानं 37 डिग्रीचा टप्पा गाठलाय. उन्हाची तीव्रता असल्यामुळे दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट दिसतोय. कोरड्या रखरखीत उन्हामुळे जिल्हावासियांचं जीवन विस्कळीत झालंय. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नये यासाठी पालिकेनं उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यावेळी नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन पालिकेनं केलंय. पुणे जिल्ह्यातील शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या निवड यादीत सुमारे 1,01,967 बालकांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला. त्यातील केवळ 64,379 बालकांचे प्रवेश निश्चित झाले. बुलढाण्याच्या डोणगावातील भाजी मंडई परिसरातील दुकानांना आग लागली. तब्बल 9 दुकानं आगीत जळून खाक झाली. नागरिकांचं लाखोंचं नुकसान झालंय. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्त्या, विधवा महिला तसंच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सिंहगर्जना युवक अपंग विकास या सामाजिक संघटनेच्या वतीनं वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या त्रासाला वैतागलेल्या पुणेकरांचा कॅबला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोय. प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होते त्याच प्रमाणात कॅबची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. दररोज जवळपास 5 लाख प्रवासी कॅबमधून प्रवास करतायत. शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या लालसिंग राजपूतमुळे पै कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल शीतल म्हात्रेंनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी दत्ताराम पै यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. आभार मानताना पै कुटुंब भावूक झालं होतं. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश आलंय. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या 580 सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. त्यामुळे पालिकेला मोठा झटका बसलाय. मुंबईहून नागपूरकडे गेलेलं इंडिगोचं विमान धावपट्टीवरती कुत्रा आल्यामुळे भोपाळला पाठवण्यात आलं. तिथून हे विमान मध्यरात्री 2:30च्या सुमारास नागपुरात आलं. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना केंद्र सरकारच्या वतीनं उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर कराड इथे पोलीस खात्याकडनं तसंच पोलीस पाटील संघटना आणि सामाजिक संघटनांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला. या सत्कारावेळी पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस प्रमुख वैशाली कडू पाटील, डीवायएसपी अमोल ठाकूर उपस्थित होते. मतदान प्रक्रियेतील घोळावरनं सत्ताधारी भाजपवरती टीका होत असताना सर्वोच्च न्यायालयानं याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. प्रत्येक मताचं पावित्र्य जपलं पाहिजे तर नियमबाह्य मतदान झालेल्या उमेदवारांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले. कुंभमेळ्यातील सनबावरील गंगेचं पाणी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी योग्य होतं असं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं लोकसभेत स्पष्ट केलं. 28 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे एक दीर्घ अहवाल सादर केला होता आणि या अहवालानुसार संगमाचं पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होतं आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचं आढळून आलंय. बिहारच्या आराह इथे पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. या चोरट्यांनी तनिष्कच्या शोरूममध्ये 25 कोटींची लूट केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. उज्जैन जिल्ह्यातील नागदा तालुक्यात भीषण अपघात झाला. नागदा इथे कॉलनीची भिंत कोसळली. 1 जण गंभीर जखमी झाला असून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. बिहारच्या हाजीपूरमध्ये अज्ञातांनी एका शाळेवरती बॉम्ब हल्ला तसंच दगडफेक केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात दहशतीचं वातावरण आहे. गुजरातमधल्या छोटा उदेपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. अंधश्रद्धेत बुडलेल्या एका तांत्रिकानं 5 वर्षांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या करून तिचा बळी दिला. आईसमोर कुऱ्हाडीनं त्या मुलीचा गळा कापल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये मित्रांमध्येच राडा झाला. दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. गुजरातच्या कच्छमध्ये दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे एक मुलगी दुचाकीवरून खाली पडली. त्याचवेळी एका ट्रकनं या मुलीला चिरडलं असून मुलीचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये गुंडांनी एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. सोशल मीडियावरती हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. बिहारच्या पाटणामध्ये वादळी वाऱ्यामुळे भलमोठं झाड कोसळलं. यात 2 जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये गुंडांनी मुलाला बेदम मारहाण केली. वर्चस्वासाठी 2 गटात मारहाण झाली असून
या घटनेची पोलीस चौकशी करतायत. झारखंडच्या चाईबासा इथे नक्षलवाद्यांच्या घातपाताचा कट उधळण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांनी परिसरात पेरलेल्या आयडी बॉम्ब नष्ट केले. मात्र या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.